बरेच वर्ष झालं हा भाग पूर्ण संघर्षमय आहे. खटाव मान म्हणलं की पूर्ण दुष्काळात होरपाळणारा असा एक भाग. हा सर्व भाग विचार करून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक स्वप्न उराशी बाळगले की हा भाग पूर्ण पाण्याखाली आला पाहिजे, ह्या भागातील शेतकरी सुखावला पाहिजे, पूर्ण दारिद्र्य बाजूला गेलं पाहिजे. ही भावना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 95ला बाळगली. आणि त्याचबरोबर ज्यावेळेला सरकार स्थापन झालं त्यावेळेला साहेबांनी स्वतः ह्या योजनेला भेट देऊन इथले जी संबंधित अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पहिला असा नेता आहे की स्वतः त्यांनी ह्या भागची पाहणी स्वतः केलेली आहे आणि ही योजना त्यांनी पूर्णत्वास नेली. सरकार आल्या ह्या प्रथम निधी या जयकटापूर योजनेला टाकला. आदरणीय उद्धव साहेबांनी याला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे आज ही योजनेचं पाणी तुम्हाला या सगळ्या नलीवाड्याला वाहताना दिसतंय. ही योजना वेराळामाई सुकावी, वेराळामाईला पाणी कंटिन्यू व्हावं, हा भाग सगळा सुजलाम सुफलाम व्हावा ही भावना बाळासाहेबांनी बाळगलेली आणि त्यासाठीच ही योजना साहेबांनी पूर्णत्वास नेली. पण आज अशी परिस्थिती आहे, ऊसाला पाणी असताना देखील हा भाग जर पूर्ण वाळलेला आहे. ऊसाची पिकं वाळलेली आहेत. 2 लोकप्रतिनिधी या भागाला आहेत, एक प्रदेशाध्यक्ष आहेत तर एक कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. ही दोघं आत्ता करतायत काय? दररोज लोक चौकात उतरतात. सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब शेतकरी तुमच्या विरोधात उतरणार नाही, तुमच्या दडपशाहीला भिलेला आहे. पण हा शेतकरी, हा सर्वसामान्य जो नागरिक आहे, ज्यावेळेला ह्यांचा उद्रेक होईल त्यावेळेला तुम्हाला कुठेही जागा पळताभुई थोडी होईल अशी अवस्था होईल. आता जरी शेतकऱ्याची पिकं गेली असली तरी 2 दिवसात किमान प्यायच्या पाण्यासाठी तरी रस्ता त्यांनी पाणी सोडावं अशी मागणी आमच्या आग्रहाची. अर्धा TMCचा तलाव आहे, पण एक ही भांडा आहे पाणी साठवण्याचं. हा मार्ग तसा त्या पद्धतीने केला आहे. जयकटापूरचं पहिला टप्प्याचं पाणी जे नेर तलावीत येतं आणि तिथून पूर्ण मान तालुक्याला त्यातीलच पाणी जातं. पण सर्वात महत्त्वाचा हा नेर तलाव जो भाग आहे तो आमचा आहे. त्या नेर तलावाखाली जी ओलिताखाली येतं क्षेत्र ती पहिल्यांदा ओलिताखाली आलं पाहिजे. ही नदी वाहती राहिली पाहिजे, मग पुढचा विषय आहे. ही मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे. पाणी न सोडण्यामुळं जसं प्यायच्या पाण्याचा विषय जसा मी मगाशी सांगितला त्याच पद्धतीनं जरी पावसाचं पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला, हा अर्धा पाऊण TMCची ब्रिटिशकालीन तलाव आहे, पूर्ण भरला की 2दा नदीला पाणी सुटतं. पण ती भरूनसुद्धा जयकटापूरचं पाणी कंटिन्यू त्यात येऊन पडूनसुद्धा वेरळी नदीला पाणी नाही. वेराळा पूर्ण आज आटलेली आहे, खडखडाट आहे, आक्रोश करते आहे. ही अजून पण या लोकप्रतिनिधींना ह्याची जाणीव येणं ही मोठं दुःख आहे. तुमच्याकडे प्रमुख मागणी काय? आमची प्रमुख मागणी आहे की 2.5-3 हजार क्षेत्र त्या ओलिताखाली येतं वेरळीच्या कडेला. आज तुम्ही लोकांना खोटं आम्हीच दाखवलं, लोकांनी ऊस लावलं, बागायती क्षेत्र केली, कर्जबाजारी शेतकरी झाला आणि एक पाणी फक्त त्या पिकाला झालं, पूर्ण क्षेत्र वाळीत गेलं. त्या सर्व क्षेत्राची पाहणी करावी, त्या क्षेत्राला सगळा मोबदला मिळावा आणि एवढ्या 2 दिवसात पाणी सुटावं.